नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं इतिहासाचं चौथं प्रकरण भारतीय कलांचा इतिहास याचा अभ्यास करतोय. मागच्या तासिकेला आपण कला म्हणजे काय हे समजावून घेतलं आणि त्याची छोटीशी व्याख्या पाहिली जी अत्यंत अर्थपूर्ण आहे. बरोबर आहे. कला म्हणजे काय हे अगदी चांगल्या पद्धतीनं समजावणारी ती व्याख्या आपण पाहिली. स्वतःला आलेले अनुभव, त्यातून प्राप्त झालेलं ज्ञान, स्वतःच्या मनातील ज्या भावभावना आहेत त्या इतरांपर्यंत पोहोचवाव्यात अशी प्रत्येकाची सहज प्रवृत्ती असते आणि त्या सहज प्रवृत्तीमधून जी सौंदर्यपूर्ण निर्मिती होते तिला कला असे म्हणतात. हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याच पद्धतीनं कलेचे प्रमुख दोन प्रकार असतात, हेही आपण अभ्यासलं. एक दृक्कला आणि दुसरी ललित कला किंवा तिलाच अंगिक कला असं म्हणतात. आजच्या तासिकेला आपण कलेचा एक प्रमुख प्रकार दृक्कला याच्याविषयी माहिती पाहणार आहोत आणि यातही आपलं प्रकरणच काय, भारतीय कलांचा इतिहास. त्यामुळे आपण माहिती पाहणार आहोत ती भारतीय दृक्कला परंपरेविषयी. मग या भारतीय दृक्कलेच्या सुद्धा दोन प्रकार आहेत. जसं कलेचे दोन प्रमुख प्रकार दृक्कला आणि ललित किंवा अंगिक कला, तशाच प्रकाराने दृक्कलेचे पण दोन प्रकार आहेत प्रमुख. त्यात जे दृक्कलेमध्ये बरेच प्रकार येतात पण प्रमुख प्रकार जे प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे एक चित्रकला आणि दुसरी आहे शिल्पकला. आता या चित्रकलेचे पण आणखी दोन प्रकार पडतात. ते म्हणजे एक लोकचित्रकला आणि दुसरा प्रकार आहे अभिजात कला, अभिजात चित्रकला. पहा, दृक्कलेचे प्रमुख दोन प्रकार. एक ज्या दोन प्रकारांचा आपण आपल्या प्रकरणाच्या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत ते म्हणजे चित्रकला आणि शिल्पकला. चित्रकलेचे परत दोन प्रमुख प्रकार, एक लोकचित्रकला आणि अभिजात चित्रकला. आजच्या तासिकेला आपण अभ्यास करणार आहोत ते फक्त लोकचित्रकला शैलीचा. ठीक आहे. चित्रकलेमधला एक प्रमुख प्रकार ते म्हणजे लोकचित्रकला, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. पहा, तत्पूर्वी थोडंसं चित्रकलेविषयी. ही जी चित्रकला असते मुलांनो ती बहुधा द्विमितीय असते. जे दोन बाजूंनी चित्र काढता येतं, दोन बाजूंनी चित्र पाहण्याचा आनंद घेता येतो. मिती म्हणजे बाजू. ठीक आहे. तर शिल्पकला त्रिमितीय असते. चित्रकला जी द्विमितीय असते त्या चित्रकलेचे विषय कोणकोणते असतात. आपण आपल्या सभोवताली चित्र पाहत असतो किंवा आपणही चित्र काढत असतो. बरोबर आहे. चित्रकारांनी काढलेल्या चित्राचाही आनंद घेतो आणि आपणही चित्र काढत असतो. तुमच्यापैकी बरेच जण सुंदर चित्र काढणारे चित्रकारही असतील. ती कला बऱ्याच जणांना अवगतही असेल. ठीक आहे. मग या चित्रकलेचे विषय काय असतात. आपण जी चित्र पाहतो त्यात बहुतांश चार प्रकारची चित्र आपण बघतो. म्हणजे चित्रकलेचे विषय कोणकोणते असू शकतात. व्यक्तिचित्र, त्यासोबत निसर्गचित्र, तसंच वस्तुचित्र, एखाद्या वस्तूचं चित्र असतं, कुठलीही वस्तू असू शकते जगातली, आणि त्यासोबतच वास्तुचित्र म्हणजे वास्तूचं आरेखन, आराखडा, वास्तूचं चित्र म्हणजे. ठीक आहे. वस्तू आणि वास्तू, वास्तू म्हणजे इमारत. ठीक आहे. असे चार विषय हे चित्रकलेचे असतात. याच्यावरती कदाचित 2 गुणांसाठी संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. प्रश्न कसा येऊ शकतो संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा मध्ये. चित्रकलेचे विषय, चित्रकलेचे विषय आणि चार बाजूला चार विषय लिहून टाकायचे. व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, चित्र लावा प्रत्येकाला, वस्तुचित्र आणि वास्तूचे आरेखन म्हणायचं त्याला, चित्र म्हणू नका,
वास्तूचे आरेखन, कारण त्याचा एक प्रकारचा आराखडा असतो, ठीक आहे, त्याची प्रतिकृती असते, ठीक आहे. म्हणजे हे चित्रकलेचे विषय आहेत 4. लक्षात आले चित्रकलेचे विषय. 2 गुणांसाठी संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा हा प्रश्न याच्यावरती विचारला गेला, तर आपल्याला आता लिहिता येईल. त्याच्या पुढं ही जी चित्र काढली जातात ते चित्र काढण्यासाठी माध्यम म्हणून कोणत्या गोष्टींचा वापर केला जातो, कशावरती चित्र काढली जातात, ठीक आहे. सोपं आहे अगदी. काही जणांची उत्तरं तयार पण झालेली असतील मी म्हटल्याबरोबर, बरोबर आहे. याच्यावरती सुद्धा 2 गुणांसाठी संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा. प्रश्न काय येईल? चित्रकलेचे माध्यम किंवा चित्रकलेची माध्यमे, अर्थ काय आहे? कशावरती चित्र काढलं जातं. शिळा म्हणजे दगड, मोठमोठाले शिलाखंड, त्याच्यावरती चित्र काढली जातात. त्यासोबत भिंतींवरती चित्र काढली जातात. तसेच आपण नेहमीच काढतो कागदावरती चित्र काढली जातात. त्यासोबत कापडावरती सुद्धा, मग रेशमी कापड असेल, सुती कापड असेल, रेशमी किंवा सुती कापड. त्यासोबतच आपण बऱ्याच वेळा पाहतो बाजारात माठावरती सुद्धा चित्र काढलेली आपण पाहतो की नाही. राजस्थानी माठ वगैरे उन्हाळ्यामध्ये आलेले असतात, थंडगार पाणी पिण्याची सोय म्हणून आपल्या त्या माठावरती सुद्धा चित्र काढलेली आपण बघतो. म्हणजे मातीच्या भांड्यावर सुद्धा चित्र काढलं जातं. म्हणजे मातीची भांडी सुद्धा काय आहेत? माध्यम आहेत, ठीक आहे. या ठिकाणी जवळपास आपण 5 बाबी लिहिलेल्या आहेत ज्या चित्रकलेचं माध्यम बनू शकतात. शिलाखंड, भिंती, कागद, मातीची भांडी, रेशमी किंवा सुती कापड. कपड्यांवरती सुद्धा पेंटिंग केलेली, चित्र काढलेली आपण बघतो. वारली पेंटिंगची कितीतरी वस्त्र, कापड, कपडे आपण पाहत असतो की नाही, ठीक आहे. म्हणजे ही चित्रकलेची माध्यम आहेत. याच्यावरती सुद्धा संकल्पना चित्र विचारलं जाऊ शकतं 2 गुणांसाठी, आणि याही प्रश्नाची तुमची तयारी झालेली आहे, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. लोकचित्रकला शैली म्हणजे काय? पहा, आपण मागच्या तासिकेला अभ्यासलं लोककला, मग ती कोणती असो, लोकशिल्पकला असो, लोकचित्रकला असो, कुठली असो. लोककला म्हटलं की तिची निर्मिती सामान्य माणसाकडूनच झालेली असते. तिला दीर्घकालीन प्रशिक्षणाची गरज नसते, फार मोठ्या प्रमाणामध्ये ती बांधली गेलेली नसते. उत्स्फूर्तपणे सर्वसामान्य लोकांनी स्वतःचा सहभाग त्यामध्ये नोंदवून तिची अभिव्यक्ती केलेली असते, तिची निर्मिती, तिचा आविष्कार केलेला असतो, बरोबर आहे. सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन दररोजच्या जगण्यातून निर्माण झालेली ही कला असते, तिला आपण लोककला असं म्हणतो, ठीक आहे. आपण बघतो लोकचित्रकला. ही जी लोकचित्रकला आहे तिची सुरुवात कुठून झाली असेल? लोकचित्रकलेची सुरुवात झालेली आहे ती अश्मयुगीन काळापासून. कारण अश्मयुगीन काळामध्ये अश्मयुगीन माणसांनी गुहेमध्ये चित्र काढलेली आहेत, हे आपल्याला दिसून आलेलं आहे. म्हणजे ही जी गुहा चित्र आहेत ती कशाचं उदाहरण आहेत? ती कशाचं प्रतीक आहेत? ती लोकचित्रकला शैलीची उदाहरण म्हणून आपल्याला पाहता येतात. मग सुरुवात कुठून? याच्यावरती 3 गुणासाठी सविस्तर उत्तर लिहा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर त्याचा पहिला मुद्दा आपल्याला काय करावा लागेल? लोकचित्रकला शैलीची सुरुवात अश्मयुगीन काळात. कुठं पाहायला मिळते? कुठं पाहायला मिळते ही लोकचित्रकला शैली अश्मयुगीन काळात? गुहांमध्ये, गुहा चित्रांच्या स्वरूपामध्ये, ठीक आहे, गुहा चित्रे. मग ही जी गुहा चित्र आहेत ती कुठं कुठं आढळून येतात आमच्या भारतामध्ये? आमच्या भारतामध्ये ही जी गुहा चित्र आहेत ती मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या ठिकाणच्या डोंगरांमध्ये असणाऱ्या गुहांमध्ये अश्मयुगीन माणसानं काढलेली आढळून येतात. मग आपल्याला ती स्थळं, ती क्षेत्र सुद्धा या ठिकाणी ते प्रदेश लिहावे लागतील ज्या ठिकाणी ही लोकचित्रकला शैली आम्हाला आज पाहायला मिळते. कुठं म्हणाले मी? आंध्र प्रदेश,
तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक या ठिकाणी ज्या गुहा आहेत त्या गुहांमध्ये ही चित्र आपल्याला आजही बघायला मिळतात. आणि सांगायचं विशेष म्हणजे मध्य प्रदेशातलं एक ठिकाण आहे भीमबेटका नावाचं. या भीमबेटका या ठिकाणी अश्मयुगीन माणसाने काढलेली जी गुहाचित्र आहेत, गुहेतली जी चित्र आहेत, ती गुहाचित्र ही जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेली आहेत. म्हणजे पहा, आपल्यासाठी ही गौरवाची आणि भूषणाची बाब आहे आणि तिचं जतन आणि संरक्षण करणं ही आपली आता जबाबदारी आहे. ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊया आपण. या ठिकाणी ही गुहाचित्र आढळून येतात. मग ही जी गुहाचित्र आहेत तो पण मुद्दा आपण करूया. जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट. कुठली कुठली गुहाचित्र? भीमबेटका. कुठे हे भीमबेटका? हे भीमबेटका मध्य प्रदेशामध्ये. ठीक आहे, तर पाचवा मुद्दा आपल्याला काय करता येईल? ही जी गुहाचित्र आहेत ती गुहाचित्र कोणाची आहेत? अश्मयुगीन माणसाने काढलेली ही गुहाचित्र, त्यांचा विषय तरी काय आहे? पहा, विषय बदलत गेले. कारण पुराश्मयुगापासून ते शेतीचा शोध लागेपर्यंत माणसाने त्याच्या संपर्कात जे जे प्राणी आले, पक्षी आले किंवा ज्या ज्या वनस्पती त्यांनी पाहिल्या, त्या वनस्पती, प्राणी, पक्षी यांची चित्र काढलेली आहेत. सुरुवातीला अन्नाच्या शोधात भटकणारा हा माणूस त्याच्या आढळात, त्याच्या सानिध्यात, त्याच्या पाहण्यात, निरीक्षणात जे प्राणी, पक्षी, वनस्पती आल्या त्याची सुरुवातीला चित्र काढली. हळूहळू तो भटकत भटकत वेगवेगळ्या क्षेत्रात जायला लागला आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या वनस्पती, प्राणी, पक्षी हे वेगवेगळे असतात. म्हणजे जे जे प्राणी, पक्षी आणि वनस्पती त्याच्या बघण्यात आले त्याची त्यानं चित्र काढायला सुरुवात केली. म्हणजे विषय त्याचे वरचेवर बदलत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. मग त्याचे विषय काय आहेत? वनस्पती. चित्र कशाची काढली? वनस्पती, प्राणी, पक्षी इत्यादी जे जे काही त्यानं पाहिलं निसर्गामध्ये आपल्या अवतीभोवती त्याची त्यानं चित्र काढली. आणि हळूहळू हे विषय काय झाले? त्याचे बदलत गेले. आज वाघ पाहिला असेल, त्यानं त्याची चित्र काढली असतील. काही दिवसांनी त्यानं अस्वल पाहिला असेल, अस्वलाचं चित्र काढलं असेल. आज आंब्याचं झाड पाहिलं असेल, त्याचं चित्र काढलं असेल. काही दिवसांनी जांभळाचं झाड पाहिलं असेल, जांभळाच्या झाडाचं चित्र काढलं असेल. बरोबर आहे. आज मोर पाहिला असेल, उद्या पोपट पाहिला असेल. जे पाहिलं त्याची चित्र काढली. सुरुवातीची ही चित्र होती तिच्यासाठी अनेक भौमितिक आकृत्यांचा त्यानं आधार घेतलेला होता. त्याला माहिती नव्हतं की मी भौमितिक रचना वापरतोय, तिचा आधार घेतोय, हे जे काही काढतोय मी, रेखाटतोय, ती भूमितीमधली का आकृती हे त्याला माहिती नव्हतं. पण त्यानं जे काढलं त्याचा आम्ही भौमितिक आकृतीच्या दृष्टिकोनातून विचार केला. म्हणजे त्यानं ही चित्र आहेत ती कशी काढली? भौमितिक आकृत्यांचा आधार घेऊन. म्हणजे आजही आपण जर वारली पेंटिंग पाहिलं तर त्याच्यात वर्तुळ असतं चेहरा दाखवायचा असेल तर, बरोबर आहे. धड दाखवायचा असेल तर त्रिकोण असतो, बरोबर आहे. म्हणजे त्रिकोणच उलट आणि सुलट केलेला असतो. ठीक आहे. म्हणजे भौमितिक आकृत्यांचा आधार हे चित्र काढण्यासाठी अश्मयुगीन माणसाने घेतलेला दिसतो. हळूहळू ही जी चित्र आहेत त्या चित्रांसाठी त्यानं अनेक रंगांचा वापर करायला सुरुवात केली. सुरुवातीला अगदीच निसर्गातून तयार होणाऱ्या नैसर्गिक रंगाचाच त्यानं वापर केला. म्हणजे पांढरा रंग असेल जो साधारणपणे चुन्यापासून, चुनखडकापासून तयार होऊ शकतो. जे काही पांढरे दगड आहेत त्याच्यापासून, खडकापासून, दगडापासून नाही, खडकापासून तयार होऊ शकतो. किंवा काव आहे, गेरू आहे, त्याच्यापासून लालसर रंग तयार होऊ शकतो. म्हणजे पांढरा, लाल, काळा, काजळीपासून काळा रंग तयार होऊ शकतो. म्हणजे पांढरा, लाल, काळा या रंगामध्ये सुरुवातीला त्यांनी
चित्र काढली, नैसर्गिक रंगाचाच त्यानं वापर केला. ठीक आहे. हळूहळू त्याने मिश्र रंगांचा सुद्धा वापर करायला सुरुवात केली, पण याच्यासाठी बराच काळ जावा लागला. मग हे जे चित्र आहेत त्याची ही जी चित्रकला शैली आहे त्याच्यावरून आपल्याला माहिती काय मिळू शकते पहा. त्यानं त्याच्या अवतीभोवती जो निसर्ग आहे त्या निसर्गाचं त्याला कसं ज्ञान प्राप्त झालं आणि त्या निसर्गात ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच गोष्टींचा अवलंब आपली चित्रकला विकसित करण्यासाठी त्यानं कसा केला, कसं त्यानं तंत्रज्ञान आपलं चित्रकलेमधलं विकसित केलं, किंवा चित्रांमधून सुरुवातीला एकटा एकटा राहणारा आणि नुसती कंदमुळं फळं तोडून खाणारा, पण हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागलं आपण समूहाने राहिलं पाहिजे. कारण मोठ्या जर प्राण्यापासून आपलं संरक्षण करायचं असेल, त्याची शिकार करायची असेल तर आपल्याला समूहाशिवाय सुरक्षितता मिळणार नाही. आणि त्याच्यातून तो समूहाने राहायला लागला आणि गुहांमध्ये जी चित्र काढलेली आहेत ती सामूहिक शिकारीची आहेत. म्हणजे त्याच्यातून कशा कशा पद्धतीनं त्याचा विकास होत गेला हे आपल्या लक्षात येऊ शकतो. तो इतिहास आपल्याला समजू शकतो. म्हणून ही जी गुहाचित्र आहेत ही लोकचित्रकला शैलीमधली जी चित्र आहेत ती त्याला निसर्गाचं ज्ञान कसं प्राप्त झालं, आजूबाजूच्या परिस्थितीचं ज्ञान कसं प्राप्त झालं आणि त्याचा त्यानं आपलं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्याने म्हणजे मानवाने तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कसा वापर केला याची माहिती मिळू शकते, याचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं. आणि तो एक प्रकारचा काय असतो, इतिहासच असतो. बरोबर आहे. मग हळूहळू अश्मयुगीन काळापासून चालत आलेली ही लोकचित्रकला शैली आज आपण बघतो आपल्याही अवतीभोवती कमी अधिक प्रमाणामध्ये लग्न समारंभ असेल किंवा सणवार उत्सव असेल एखादा, किंवा दररोज तुमची आई अंगणामध्ये आपल्या घराच्या बाहेर जी रांगोळी काढते ती काय आहे हो, लोकचित्रकला शैलीच आहे. कारण दररोजची दारात किंवा देवघरामध्ये किंवा तुळशीच्या समोर जी रांगोळी काढली जाते ती शिकण्यासाठी काही फार मोठ्या प्रशिक्षणाची आणि कुठल्या शाळा महाविद्यालयामध्ये जाण्याची गरज नसते. बरोबर आहे. ती आपसुकच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं नुसतं पाहून पाहून निरीक्षणातून त्याचं ज्ञान होऊ शकतं आणि प्रत्येक जण ते काय करतो, वापरत असतो ही शैली. बरोबर आहे. म्हणजे आज सुद्धा आपल्याला ही लोकचित्रकला शैली अशा वेगवेगळ्या माध्यमातून पाहायला मिळते. पहा, या लोकचित्रकला शैलीवरती आम्हाला जर 3 गुणांसाठी सविस्तर उत्तर लिहा असा जर प्रश्न आला तर अशा मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये आपण ती माहिती लिहायची आहे. मी इथं मुद्दे शॉर्टमध्ये लिहिलेले आहेत. साधारणपणे कोणत्या विधानाचा कसा मुद्दा करावा मी ते दाखवलेले प्रात्यक्षिक या ठिकाणी. तुम्ही सविस्तर पुस्तकात दिलेली जी माहिती आहे तिचे प्रत्येक अर्थपूर्ण विधानाचा एक मुद्दा करून व्यवस्थित 8 ते 9 मुद्द्यांमध्ये आपण पुस्तकात दिलेली माहिती ही आपल्या परीक्षेमध्ये व्यवस्थित लिहू शकतो आणि 3 पैकी 3 गुण प्राप्त करू शकतो. पुस्तकातच आणखी 2 महत्त्वपूर्ण चौकटी दिल्यात. पहा मुलांनो, यावर्षी तुमच्या 10वीच्या इतिहासाच्या पुस्तकात ज्या ज्या म्हणून चौकटी दिलेल्या आहेत त्या चौकटी खूप अभ्यासण्याची गरज आहे. कारण त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून तर चौकटीत दिले ना ती माहिती दुर्लक्षित करण्यासारखी नाहीये. त्याच्यावरही प्रश्न विचारले जातील. पहिली चौकट दिली तुमच्या पुस्तकात तपकिरी चॉकलेटी रंगाची अशी, त्यात वारली पेंटिंग आहे लोकचित्रकला शैलीचं एक उत्तम उदाहरण म्हणून. आणि त्या चौकटीमध्ये जिव्या सोम्या मशे असं एक नाव आहे. हे नाव लक्षात ठेवा, जिव्या सोम्या मशे. हे नाव कशाच्या अनुषंगाने घेतलं जातं? हे नाव इतकं मोठं आहे की वारली ही जी कोकणातली वारली या आदिवासी जमातीकडून वेळोवेळी लग्न समारंभामध्ये इतर उत्सवांमध्ये
काढली जाणारी जी एक चित्रकला आहे, त्या चित्रकलेला साता समुद्राच्या पलीकडं अमेरिका, फ्रान्स, जपान यासारख्या देशापर्यंत पोहोचवण्याचं काम ठाणे जिल्ह्यातील वारली चित्रकार जिव्या सोम्या मशे यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांचं हे जे कार्य आहे जिव्या सोम्या मशे यांचं, त्या कार्याची दखल भारत सरकारने पण घेतली आणि 2011 मध्ये त्यांना या वारली या लोकचित्रकला शैलीचं जतन करणं, संवर्धन करणं आणि ती साता समुद्राच्या पलीकडं पोहोचवणं या कार्याची दखल म्हणून, त्यांचा बहुमान म्हणून, त्या वारली चित्रकलेला प्रोत्साहन म्हणून ती अनेकांनी अशीच जतन करावी, वाढवावी म्हणून, ती टिकावी म्हणून, तो आमचा एक उत्कृष्ट असा समृद्ध असा वारसा आहे म्हणून पद्मश्री या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. कोणाकडून? भारत सरकारकडून. कधी? 2011 मध्ये. हे लक्षात ठेवा. जिव्या सोम्या मशे 2011 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने त्यांना भारत सरकारने सन्मानित केलेलं आहे. कशाबद्दल? वारली चित्रकलेच्या संदर्भात त्यांनी जे उत्कृष्ट असं काम केलं, तिच्या जतनाचं, तिच्या संवर्धनाचं आणि देशोदेशी पोहोचवण्याचं, त्याबद्दल त्यांना हा बहुमान प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर आणखी एक चौकट आहे आपल्या पुस्तकामध्ये पिवळ्या रंगाची. त्या पिवळ्या रंगाच्या चौकटीमध्ये आणखी एक लोकचित्रकला शैलीचा उल्लेख आलेला आहे आणि ती म्हणजे ही वारली होती, तर ती पिंगुळ किंवा चित्रकथी, पिंगुळ किंवा चित्रकथी लोकचित्रकला शैली आहे. ही पिंगुळ किंवा चित्रकथी ही जी लोकचित्रकला शैली आहे, तिचा उल्लेख विस्ताराने, म्हणजे तिच्याबद्दल खूप विस्तृत माहिती दिलेली आहे ती स्वतः एका राजाने. 12व्या शतकातला तो राजा आहे. चालुक्य घराण्यातला राजा आहे तो. महाराष्ट्रावर राज्य करणारं घराणं चालुक्य घराणं. त्या चालुक्य घराण्यातल्या राजाचं नाव आहे सोमेश्वर. या सोमेश्वर राजाने स्वतः लिहिलेला एक ग्रंथ आहे अभिलषितार्थ चिंतामणी. अभिलषितार्थ चिंतामणी. अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथामध्ये या पिंगुळ किंवा चित्रकथी या परंपरेविषयी विस्तृत माहिती स्वतः राजाने लिहिलेली आपल्याला दिसून येते. हिचं वैशिष्ट्य काय मग या चित्रकथी किंवा पिंगुळ या चित्रकलेचं? यात रामायण, महाभारत यासारख्या पौराणिक ज्या कथा आहेत, त्या कथा चित्रांच्या, कठपुतळ्यांच्या रूपानं मांडण्याची पद्धत आहे. म्हणजे एखादा प्रसंग आहे तर तो चित्राच्याच माध्यमातून दाखवायचा. मग एक कथा सांगण्यासाठी साधारणपणे 30 ते जास्तीत जास्त 50 चित्रांचा वापर हे चित्रकार करीत असताना आपल्याला दिसतात. आणि मग ही कला, तिला पिंगुळ असं नाव का पडलेलं आहे? कोकणातलं कुडाळ नावाचं एक गाव आहे, थोडंसं मोठं गाव त्यातल्या त्यात. आणि त्या कुडाळ या गावाजवळ पिंगुळ नावाचं एक छोटं गाव आहे. त्या पिंगुळ या गावातल्या ठाकर या आदिवासी जमातीकडून ही लोकचित्रकला शैली जपली जाते. लक्षात आलं? कोकणातलं कुडाळ जवळचं पिंगुळ नावाचं गाव, त्या पिंगुळ गावामध्ये ठाकर या आदिवासी जमातीकडून आजही ही पिंगुळ किंवा चित्रकथी ही लोकचित्रकला शैली जपली जात आहे. आजही खूप थोड्या प्रमाणात का असेना, पण या ठिकाणच्या या ठाकर आदिवासी जमातीकडून, कारण कोकणात ठाकर, गोंड, कोरकू किंवा वारली या आदिवासी जमाती राहतात, बरोबर आहे. त्यातल्या ठाकर या आदिवासी जमातीच्या कुटुंबामध्ये आजही पोथ्यांच्या रूपाने ही पिंगुळ किंवा चित्रकथी या परंपरेतील लोकचित्रकला शैली जपण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे त्या पोथ्यांमध्ये ही परंपरा आम्हाला बघायला मिळते, पण खूप थोड्या प्रमाणात अशा प्रकारच्या पोथ्या
त्या कुटुंबाकडून, घराण्याकडून जपण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून सरकारने, महाराष्ट्र सरकारने आणि स्वतः चित्रकाराने यात पुढाकार घेऊन ही लोकचित्रकला शैली जपण्यासाठी म्हणून खूप मोठं काम सध्या सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आज आपण या तासिकेला चित्रकला यातली लोकचित्रकला शैली या प्रकाराविषयी माहिती घेतलेली.